बघा तिकडे डोंगर बघा आणि दूसरा एक घोट पानी पी लो पानी वरना खत्म हो जाएगी कहानी। काय गुड नाईट। उठ लवकर जायचं डोंगरावरती आज चल लवकर। तुमच्या सर्वांना उठून माझ्याकडून गुड नाईट। गुड नाईट मित्रांनो आता आपण झोपलो आहे कारण की आपल्याला खूप कडक झोप आली आहे। बाय बाय। गुड नाईट नाही गुड मॉर्निंग मग लवकर चल ठुसके दिली सोडून। गाइस तुमच्या सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग। आज आहे शनिवार आणि आता वाजले सकाळचे 8 आणि आता आम्ही लोक चाललो आहे डोंगर वाटतंय। थांबा तुम्हाला दाखवतो किती वाजल्यात। आता वाजल्यात करेक्ट 8:18 झाल्यात आणि आपल्याला आता डोंगरावर जायचंय। आज काहीतरी हाडके करायचे आपल्याला। तर मित्रांनो आज आपण डोंगरावर बनवणार आहे मॅगी। मित्र मस्त आपण जरा इथून पातेलं बितेलं घेऊ वरती जर लाकडा असतात। तर मित्रांनो चला भेटतो तुमच्या सर्वांना। तर मित्रांनो आता आपण डोंगरावर चाललेलो आणि मित्रांनो काहीतरी ॲडव्हेंचरस आपल्याला करायचं होतं मित्रांनो मस्त आपण आता बॉटल भरू। मित्रांनो इथं 2 आपण चम्मच घेतल्यात। आज आपल्याला बनवायची मॅगी। 2 चम्मच 2 डिश आणि 1 पातेल। तर मित्रांनो सध्या 1 किंवा 2 मॅगी बनवू कारण की मित्रांनो जर जास्त भूक लागली असेल तर 2 करू। आता सध्या आपण पाणी भरू। मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 8 आणि तुमच्या समोर माझी पडली गाठ। कसं वाटलं तुम्हाला हे मला डायलॉग कमेंट मध्ये सांगा। आपण बॉटल भरली आहे आता टाकू। जाताना मॅगी घ्यायची जाताना मॅगी घ्यायची। आपल्याला चिंगम खाल्लाय आपण सध्या। तर चला गाईज काय घेतलं मित्रांनो मॅगी घेतल्या 2 अजून 25 रुपये झाले। बॉर्बन घेतले अजून तर काय काय अजून घेतले मफिन घेतले मफिन। चला तर गाइस आता तुम्हाला मी डोंगर दाखवतो। डोंगर अख्खा धुक्याने भरलाय बघा तिकडे डोंगर बघा आणि हे फुलं बघा आणि ते डोंगर। तर मित्रांनो चला वरती। तर मित्रांनो आता आपण वरती चाललो त्या रस्त्याने आम्ही नाही चाललो। आम्ही लोक पायपावरती चाललोय कारण की आम्ही पहिल्यापासून पण जातोच पायपावर कारण की इथून शॉर्टकट आहे तिकडून लॉंग कट आहे लांबून जायला लागतं म्हणून आज आम्ही लोक शॉर्टकटने चाललोय आणि रोज पण जातो। चला घसरण नीट जा। तर मित्रांनो फायनली आपल्याला लाकडी भेटले या कोशिशच्या नंतर। कोशिश जारी थी अपनी और ये देखो इतनी अच्छी मिल गई है। आता ह्याला बॅगेत टाकू। ते नको काढू त्याच्यावरच। जसं की
तुमच्या सर्वांना मी सांगितलं होतं मागच्या व्लॉग मध्ये मित्रांनो, जसं की तुम्हाला मी म्हणलेलो की आम्ही लोक केव्स एक्सप्लोर करायला जाणार आहे आणि आज आम्ही लोक तुमच्या सर्वांना तिकडेच चाललोय आणि तिथे जाऊन आम्ही लोक बनवणार आहे मस्त मॅगी. मित्रांनो, आपण बॅगीमध्ये मॅगी घेतली आहे आणि कशी तरी आपल्याला थोडे पार लाकडं भेटले आहे. आपाच्या हातात पण एक लाकूड आहे, बघू शकतात. हे एक मोठं लाकूड भेटलंय, ह्याला तोडू तिकडे वरती मस्त मॅगी बनवून खाऊ. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे वरती. आपलं अजून अर्ध पण कव्हर नाही झालं, पण आपण आता चाललो आहे आणि मित्रांनो तिकडं आपल्याला जायचं आहे. तिथे थोडं रेस्ट घेऊ आणि मग वरचा प्रवास चालू करू. तर चला. आता इथं ऊन पडला आहे आणि पाऊस होता तर आमच्या अंगावरती नुसते टिपके टिपके पडत होते, पण आता एकदम कूल वाटतंय आणि बघू शकतात ऊन पण खूप आहे म्हणून गरम झाल्या. तुम्हारे तस्वीर के सहारे चला. थांब जरा, दम लागला. बापरे, दगड बघ कशी. आणि झाडं कसली आहेत, सगळे सागवानाचे आहेत. भक्कम असे झाडं असतात, हे बदामाचे नाही. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल बदामाची झाडे, पण ही बदामाची झाडे नाही, ही सागवानाची झाडे. ते लाकूड खूप मजबूत असतं. तर मित्रांनो, ही तर खूप छान वाटत आहे मला, कारण की मित्रांनो निसर्गामध्ये जर आलं ना कोण ते परत वापस जात नाही, पण आम्ही जाणार. घरी जायचे बाबा आणि वरती पण जायचे मॅगी बनवायला. तर मित्रांनो इथे एकदम थंडगार वाटत आहे आणि पाय पण खूप दुखतात, मच्छरांनी फुटून टाकत आहे. जरा रेस्ट करू, इथं बसू जरा. बस थोडं. हुशार बापरे. इकडे येत असेल ना तर फुल पॅन्ट घालण्या एवढं माझ्याशी तुम्हाला भेटत तुम्हाला. तर मित्रांनो खूप वेळ बसलो आता थंड वातावरणात. तर मित्रांनो चला जाऊया थोडं वरती. आणि हे बघू शकता तिथे किती भारी गारवा आहे. आता 100 झाल्यावर आपण बोललो ना घ्यायचं काहीतरी. आपणच्या टायमाला हे लोक असं काहीतरी डोंगर बिंगर आले करायचे. या अंगाला पण चिपकतं, पण आता वल्ले सध्या ते बघा. इकडे जायचंय ब्लॅकफिश. तर मित्रांनो तुम्हाला थोडीफार माहिती सांगतो इथली. हे जेवढं दिसतंय तुम्हाला हे साईनगर आहे. तिकडे पलीकडचे दिसते ना ती लोध आहे आणि त्याच्याच बाजूला आहे गौंजे गाव आहे ते सगळं. आणि मित्रांनो तिकडे जे तुम्हाला एवढ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात ना ते सगळं रावेत आहे. रावेत मित्रांनो खूप बदलून गेला आहे, कारण एवढ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आहे. ह्या डोंगराशी छोटे. तर मित्रांनो तुम्ही कधी पण अशा डोंगरावरती येत असेल, तुम्हाला लागले असेल तहान किंवा तुम्हाला दम लागला असेल आणि तुमच्याकडे पाणी असेल नसेल ते आम्हाला माहिती नाही, पण तिकडे वरती पाणी आहे. आणि तुम्हाला एवढं पण सांगतो, जास्त दम लागला असेल तर जीवावरती घेऊ नका, असं उभं नका राहून पाणी पिऊ. शक्यतो बसून पाणी प्या. मी आपणला पण आता असंच म्हणलो, आप्पा आता व्हिडिओ बनवतात, कारण की आपण असंच वरती बसून पाणी पित होते. मी पाणी घेतलं म्हणलो बसून पाणी प्या, कारण की मित्रांनो हे हानिकारक असतं तुमच्या जीवासाठी. आता माहिती नाही कधी काय होतंय. मित्रांनो झाकणात पेटोय आम्ही, कारण की तोंडाला लावू नाही शकत.
आणि वरतून पण पिऊ नाही शकत, कारण की जास्त पाणी जर पिलं 2-2च झाकणे. पाणी चाय चाय पाणी चाय डोंगरावर पाणी. ते बाबा लवकर जायचे. दूसरा एक घोट पाणी. पी लो पानी वरना खत्म हो जाएंगी कहानी. तर मित्रांनो, इथं आलं असं वाटत आहे जसं की स्वर्गाच्या नवीन शिडत चढत आहे, पण अजून स्वर्ग खूप लांब आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पण कधीतरी स्वर्गामध्ये या. पण जर तुम्हाला दमबिमाचा त्रास असेल तर होपफुली तुम्ही डोंगर बिंगर नका चढू, कारण की कधी कुठं काय घटना होईल ते आपल्याला सांगता तर येत नाही. म्हणून माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कधी पण तुम्ही इकडे येत असाल तर मित्रांनो, तुम्हाला मंदिराकडे जायचं असेल तर इकडून आले तुम्ही इथं खाली नाही जायचं, इकडे यायचं. आणि जर तुम्ही इकडून इकडे चालल्या म्हणत असताना की इकडे मंदिर आहे, तिकडे नाही, इकडे मंदिर ह्या रस्त्याने तुम्हाला दाखवतो. दाखवतो. तिथं मंदिर आहे आणि आता आम्हाला इथून चल. मॅगी तर बनूच, पण आता पाणी पिऊ मस्त. काय इथं डॉग पण आहे. जिथं आपण या मंदिरापाशी आलो आहे ते मंदिर खूप जुनं आहे आणि हे मंदिर आमच्या बाबाची म्हणजे पूर्वज आहे ना, पूर्वजांच्या पेक्षा पण जुनं मंदिर आहे. आणि या मंदिराला आम्ही लोक दर टाइम भेट देतो. आणि मित्रांनो, इथून आम्हाला खूप छान वाटतं, कारण की इथं मनमुक्ती जागा आहे, निसर्गात येतो. आणि आज आम्ही लोक मॅगी नाही बनवू शकलो, कारण की मित्रांनो आमची एक चुकी झाली. आम्ही इथं आलो पण आमच्याकडे ते चुला नव्हता, परत जागा नव्हती कुठं बनवायची. इथं परत पाऊस पण येत होता म्हणून नाही बनवत. पण तुम्हाला मी नक्कीच घरी गेल्यावर काहीतरी हटके रेसिपी सांगणार आणि मग मस्त भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, डोंगरावरती जाऊन आपल्याला आली खूप मजा. पण आपला फर्स्ट प्लॅन होता मॅगी बनवायचा यार, पण मॅगी यावेळेस नाही बनवू शकलो आपण. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण नक्कीच मॅगी बनवणार आहे. आणि मित्रांनो, मंदिराची हे जाऊन एकदम भारी वाटलं. मंदिराची इथं आपण थोडं बसलो, आतमध्ये गेलो, आतमध्ये पण खूप छान होतं. परत शिवलिंग होतं, शिवलिंग भारी होतं. आणि थोड्या वेळ आम्ही बसलो, चहा पिला. एक दादा आलते, त्या दादांनी थोडा चहा दिला. 15 रुपयाचा एक चहा होता, आम्ही 2 चहा घेतले. काकांनी मी पिले, एकदम भारी वाटलं. आणि मित्रांनो, तिथं डॉगीस डॉन होता, म्हणजे आपला डॉग बाई. मग तिथं बसलेले ते लोक, परत आपले मांजर होती, खारुताई होती. आणि मित्रांनो, चिमण्यांचा आवाज असला भारी येत होता ना, मला खूप छान वाटले.
भेटतो अशाच तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये. माझ्या ब्लॉगला बघत जावा यार. असं काय करतात तुम्ही. आता मित्र भेटतो अशाच नवीन ब्लॉग मध्ये. आता तुम्ही ऐकून बाकी काय